जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ. श्री समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक आणि त्यावर विश्लेषण केले आहे सांगली येथील श्री विश्वनाथ यज्ञेश्वर छत्रे यांनी. आज आपण 16व्या श्लोकाचे विश्लेषण ऐकणार आहोत. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे. इथे प्रत्येकालाच कधी ना कधी मरण येणार आहे, परंतु ह्या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून आपण जणू काही अमरपट्टा घेऊन आलो आहोत अशा आविर्भावात सर्वजण वावरत असतात. प्रत्येकाच्या तोंडी मीपणाचा अतिरेक डोकावत असतो. आपल्या समोर माणसे मरत आहेत हे पाहून सुद्धा मनुष्य शहाणा होत नाही, याचे समर्थांना फार दुःख होते. म्हणून ते पुढील श्लोकात म्हणतात, मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. पुरे ना जनी लोभरे क्षोभ त्याते, म्हणून जनी मागुता जन्म घेते. जय जय रघुवीर समर्थ. आपल्या परिचयातले नात्यातले कुणी मृत्युमुखी पडले की माणसाला दुःख होते. या जीवनात काही अर्थ नाही असे मेलेल्याला स्मशानात पोहोचून येईपर्यंत त्याला वाटत असते. याला स्मशान वैराग्य असे म्हणतात. ही अवस्था तात्पुरती असते. घरी आल्यावर त्याचे पुन्हा नित्याचे व्यवहार सुरू होतात आणि स्मशानात असताना मनात आलेले वैराग्याचे विचार आपोआपच झटकले जातात. हळूहळू आपलाही मृत्यूच्या दिशेने प्रवास सुरू आहे याची त्याच्या मनात जाणीव असली तरी तो त्याकडे दुर्लक्ष करून स्वतःचे व कुटुंबाचे भले करण्याच्या नादात पूर्वी करत होता तशीच भलीबुरी कृत्य करत राहतो. त्याला स्वर्ग व संसार यांच्या कुंपणाने वेढून टाकलेले असते. आपली या जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटका व्हावी आणि आपणही रामस्वरूप व्हावे असे विचार त्याच्या मनात येत नाही, कारण त्याचा लोभ काही सुटत नाही. आहे ते असू द्या आणि आणखीही मिळू द्या असेच त्याला सतत वाटत असते आणि ते कसे साध्य होईल याचीच चिंता त्याला सतावत असते. या चिंतेलाच समर्थक क्षोभ म्हणतात. आपले भले कशात आहे हे लक्षात न घेतल्यामुळेच मनुष्य पुन्हा पुन्हा जन्म घेत राहतो आणि मेरीगो राऊंड प्रमाणे तिथल्या तिथे फिरत राहतो. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम असे चक्र अव्याहतपणे चालू राहते. जय जय रघुवीर समर्थ.